सैनिक हे बुलेट्सवरती विविध प्रकारच्या कसरती आज सादर करतात। एकेका बुलेटवरती किती जणांनी बसावं याला काही नियम असतो, मात्र हे नियम या जवानांसाठी, या शूरवीरांसाठी काही लागू नाही। आणि सगळ्यात पहिली बुलेट आपण बघतोय कशा प्रकारे एका शिडीवरती एक जवान स्वार झालेला आहे। राष्ट्रपतींना आता तो सॅल्यूट देईल। कॅप्टन मनप्रीत सिंह यांच्या नेतृत्वाखाली आता बुलेट्सचे पथक कोर ऑफ सिग्नल्स मोटरसायकल सवार असताना म्हटलं जातं। आणि अर्थात रेकॉर्ड तोडलेला आहे आणि तो म्हणजे 12.5 फूट उंचीची शिडी आपण मगाशी पाहिली आणि तसंच एका पायावरती एखादं आसन करत, योगासन करत तर बुलेटच्या एका बाजूला येऊन चित्त थरारक या सगळ्या कसरती आता भारतीय जवान सादर करतायत। आणि दृश्य बघा कशा प्रकारे 2 बुलेट्स वरती मध्ये एक खांब ठेवून त्याच्यावरती एक जवान। जेवढं त्यांच्या शौर्याचं, त्यांच्या साहसाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। और अब सिग्नल कलर के साथ आगे बढ़ते हुए सिग्नल फाइटर टीम में मुख्य सिग्नल फाइटर्स आपण समोर बघतोय। एका बुलेटवरती 7 जण जे आहेत ते 7 जण सवार आहेत। सिग्नल फाइटर्स आपण बघितले आणि त्याच्यानंतर डेअर डेव्हिल्स जे आहेत त्यांना डेअर डेव्हिल्सची नावं देण्यात आलेली आहेत। डेअर डेव्हिल्स देखील सॅल्यूट करताना अर्थात जेवढं कौतुक करावं या जवानांचं कमी आहे, कारण सीमेवरती ते रक्षण करतातच, मात्र असे साहसी खेळ जेव्हा करावेसे वाटतात तेव्हा देखील ते काही कमी नसतात। स्टँडिंग सॅल्यूट करताना आपण बघतोय कॅप्टन दिशांत कटारिया यांना। त्याचबरोबर निर्बाध संचार म्हणजे सिमलेस कम्युनिकेशन याचे जवान जे आहेत ते देखील सॅल्यूट करताना वीडियो कॉन्फ्रेंस ऑन व्हील्स सांसें थाम लेने वाला प्रदर्शन आणि लोटस फॉर्मेशन वरती आपण बघतोय। त्याच्या अगोदर तीव्र चौकस कमांडो ज्याला म्हणतात, म्हणजे पत्ते खेळायला जसे एकत्र बसतात तसे हे 4 जण एकाच बुलेटवरती बसलेले आहेत। हवालदार रमेश आणि हवालदार ए रमन्ना यांच्या नेतृत्वाखाली हे डेअर डेव्हिल्स आपण बघतोय कशा प्रकारे। Coming up right behind are the information warriors, Havildar Anil Kumar, along with 9 daredevils. आणि डेअर डेव्हिल्सना का म्हटलं जातं कारण हे बघूनच लक्षात येतंय तीव्र चौकस असं त्यांचं नाव डेअर डेव्हिल्सचं आणि हे लोटस फॉर्मेशन चौकस कमांडो तीव्र चौकस कमांडोज असं त्यांना म्हटलं जातं। आणि एक जण आपण बघतोय कशा प्रकारे समोर बुलेटच्या टायरच्या इथं झोपलेला आहे। त्याचा चेहरा, त्याची मान जी आहे ती त्या टायरच्या अगदी जवळ। का त्यांना डेअर डेव्हिल्स म्हटलं जातं हे लक्षात येतं। आणि झेंडा घेऊन आपण बघतोय लोटस फॉर्मेशन केलेलं आहे। लोटस फॉर्मेशन असं त्याचं नाव। एखादा कमळ फुललेला असावं तशा प्रकारे एकाच बुलेटवरती इतके जण। आणि आपण बघतोय कॅप्टन शिखा सुरभी या महिला अधिकाऱ्याकडनं आता स्टँडिंग सॅल्यूट राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना दिला जाईल। भारत महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या गप्पा मारत नाही तर महिलांना तसं स्थान आहे। आणि स्टँडिंग सॅल्यूट देणारा आपण बघतोय कशा प्रकारे हे जवान आता या मोटरसायकलवरती 33 डेअर डेव्हिल्स या बुलेट्स वरती आहेत। सुभेदार मेजर रमेश यांच्या नेतृत्वाखाली मध्ये डौलानं फडकणारा भारताचा झेंडा आणि 33 हे वीर जवान। राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना सॅल्यूट करताना 33 हे जावाज आपण बघतोय, 33 हे शूरवीर आपण बघतोय। भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले हे जवान कशा प्रकारे ही कौशल्य देखील त्यांच्याकडे आहेत, ह्या कसरती देखील त्या कशा करू शकतात त्याचं हे साऱ्या जगाला दर्शन। अपने स्थानों पर लोग खड़े होकर इन
हैरत अंगेज कारनामों को देख रहे थे। अर्थात एका बुलेटवरती आपल्याला माहिती आहे तोल सांभाळणं किती मुश्किल असतं आणि एका बुलेटवर जेव्हा 5-5 जण बसतात किंवा एखाद्या शिडीवरती चढून एक जण उभा राहतो किंवा बुलेटवर उभं राहून जेव्हा स्टँडिंग सॅल्यूट केला जातो किती कठीण असेल। और इस समारोह में संचार को नियंत्रित करने वाली 1A फॉर्मेशन सिग्नल रेजिमेंट का ये कंट्रोल रूम, इसकी कमान संभाली है कर्नल पीपी विश्वास ने। पीपी विश्वास यांच्या नेतृत्वाखाली असलेली रेजिमेंट वायुसेना के पोस्ट आपण बघितली की कंट्रोल रूम मध्ये सगळं कंट्रोल केलं जात आहे करा रही है। आणि और ये दृश्य ITO से दिल्लीच्या रस्त्यावरती आपण बघतो कशा प्रकारे ही परेड जी आहे ती पुढे जाताना राजपथावरनं राष्ट्रपती पंतप्रधानांना सलामी दिल्यानंतर दिल्लीच्या रस्त्यांवरनं ही परेड जाताना